सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी चला श्यामल झालं का नाही? हो देते 2 मिनिटं. काय तुमची तयारी? अगं बाई तुमची अंघोळ वगैरे सगळं झालंय? येस. अगं आज शिर्याला सुट्टी आहे ना, त्याची लुडबुड नाही मध्ये मध्ये. तरीच बरं तुम्ही ब्रेड बटर घेणार का थोडस? हा मी देते तुम्हाला. बरं हे श्यामल, या रविवारी पिकनिकला जायचं ठरतंय. कुठे ते? कुठे ते अजून नाही ठरलंय, पण इथेच असेल जवळ कुठेतरी, वन डे पिकनिक. नाही तुला आधी सांगून ठेवतोय, नाहीतर तू म्हणशील की रविवारी आपण दोघे पमाकडे जाऊया आणि मग मी तुला. मी काय दर रविवारी पमाकडे जाते का? अगं असं म्हटलंय का मी? उलट मी म्हणतोय की कधी नाही ते तू ठरवशील आपण दोघांनी जायचं, आणि मग मी नाही म्हटलं ना की तुला वाईट वाटेल. अगं बाई केवढी काळजी ती बायकोची. बरे हे पिकनिक ऑफिसची आहे का कसली आहे? अगं ऑफिसची नाही, आमच्या कॉलेजच्या ग्रुपची. मजा येईल, जुने दिवस आठवतील. अहो टिपरे साहेब, काय हो जुन्या आठवणीत रंगून गेलात. गुलाबी आठवणी आहेत वाटतं कॉलेजच्या. ए श्यामल काहीतरी काय? अगं हे बास मला नको आहे. अहो मला घेते मी. घेऊ ना? नाही घे घे, जरा लोणी बिडी मिळता नाही. बरं बायकांना तुम्ही पिकनिकला नेणार आहात का ते ठरवलंय की नाही सांगा आधी. पण ते नंतर नंतर. चल चल उशीर होते, चल मी निघतो. काय विषय बदलला तुम्ही? नसेल न्यायचं तर तसं सांगा ना तुम्ही. हा हे टिफिन तयार आहे तुमचं, घ्या. नाही काय श्यामल तुझी सवय लागली का? काय माझी? अगं तू नाही का शिरेला पाठीशी घालताना असा चटकन विषय बदलत. आता उशीर होत नाहीये तुम्हाला? बघितलं, बदलला विषय. चला तुम्ही हा काय टिफिन घ्या. उशीर होतोय, खरंच उशीर होतोय. चलो लवकर या. हॅलो, कोण? विशाल? कोण कोण पाहिजे? कृष्णराव? बरं बरं. आबा पाहिजे. एक मिनिट जरा थांबा. आबा, आबा तुमचा फोन आहे. हॅलो हॅलो. हॅलो. आबा कोणी विशाल म्हणून आहे, कृष्णराव भाऊ त्यांचा. भाऊ थट्टे. हॅलो हॅलो. काय रे भाऊ, मी गंगाधर टिपरे. आबा तुझा आबा? अहो नाही, त्यांचा नातू बोलतो. काय रे? नातू कोण? विशाल. कसे काय आजोबा बरे आहेत का रे? काय झालं? बरं नाहीये? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय? असं काय झालं? काय इथे आणलं पुण्याहून? पोटाचं का? बरं बरं. माझी आठवण काढतोय. त्याला सांग मी जरूर येतो त्याला बघायला. काळजी करू नको, मी नक्की येतो. मला जरा पत्ता सांगा. काय? पारिजात नर्सिंग होम. पत्ता लिहून घे जरा. आबा मला माहितीये कुठे. माहिती? हो मला माहिती. नाही माहितीये, पत्ता माहितीये. मी येतो म्हणून सांगा. काळजी करू नको, भाऊला सांग. बरं बरं ठेवतो रे, ठेवतो. अगं हे श्यामला. कोण आजारी म्हणाला? काय झालं? अरे भाऊ थट्टे म्हणजे कृष्णराव थट्टे रे, माझा मित्र अगदी जवळचा, स्वातंत्र्य सैनिक. कोण? ते मी लहान असताना यायचे, गांधी टोपी घातले. आजारी आहे. पुण्याला होता, त्याला बरं नाही अजिबात, म्हणून त्याला इकडे आणलेलं आहे, नर्सिंग होम मध्ये ठेवलाय. त्याला बघून यायची माझी. हो अगं इथे पारिजात मध्ये आहे, तर आम्हाला जाऊन बघून येऊ दे ना. मी शिर्याला सांगतो. शिर्या, ए शिर्या. का बाबा? इकडे. पण मी जाईन नाही एकटा. नाही असू दे. हो शिर्या आहे ना, तुला सुट्टी आहे ना? तुला पारिजात नर्सिंग होम माहितीये? अरे हे रे इथलं गायतोंडे काकांच्या समोर आहे. तिथे आबांना घेऊन जायचं आज. काय झालं आपण? आबा काय ताप, सर्दी, खोकला? आबाला काही झालं नाही रे बाबा. त्यांचा मित्र तिथे ऍडमिट आहे. आबांना त्यांना बघायला जायचंय, त्यांना घेऊन जा तिथे. बरोबर. माझा जीवश्च कंठस्थ मित्र. कोण? भाऊ थट्टे रे. कृष्णाला सांगतो त्याच्याबद्दल सांगण्यासारखं आहे.
का म्हणून काय सांगितलं? अगं आता ते हॉस्पिटल तिथलं वातावरण बघून यांच्या मनावर परिणाम व्हायचा. अगं श्यामल, आबांना नको जाऊ असं सांगितलं असतं तरी त्यांना अस्वस्थ वाटलं असतं. तुम्हाला सांगितलं ना इथे गर्दी करू नका. अहो डॉक्टर राऊंड अपला आले ना तर आम्हाला ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही प्लीज बाहेर जाओ. अहो तुम्ही प्लीज बाहेर जा म्हटलं तर. ही पार्टी आहे ना, ही पार्टी ती कुणासाठी आहे? ही कुणासाठी? सायलेन्स प्लीज. कुणासाठी आहे ती? सर्वांसाठी. सर्वांसाठी आहे का? बरं मग ठीक आहे. मला वाटलं की तुम्हाला माहिती आहे की काय? नाही नाही. अहो त्याचं काय आहे काका, आता मी जर ओरडून सांगितलं नाही तर त्यांना कळत नाही. आता तुम्ही बघितलं की नाही, त्यांना किती वेळची मी इथे ओरडून सांगत होते तरी ते हल्ले का इथून. मला काय म्हणायचंय, मला काय म्हणायचंय, तुम्ही त्यांची मनस्थिती समजून घ्या. काय इथं कोणी हाऊस म्हणून उभं राहत नाही, कळलं की नाही? म्हणजे आवड किंवा गंमत म्हणून इथे येत नाही, नाईलाज म्हणून इथे माणूस येतो. कसं कल्पना करा की तुम्ही त्या माणसाच्या जागी आहात आणि तुमच्याकडं जवळचं नातेवाईक किंवा त्याचे ऑपरेशन चाललेलं आहे किंवा सिरियस कंडिशन मध्ये आहे, कोणीतरी तुमचं असं वस्कन डाफरलं, मला कसं वाटेल? अहो ते कळतंय मला, पण हे कळलेलं आहे. काय कळलेलं नाही? कळलेलं नाहीये. पण काय म्हणजे आता तुम्ही चूक सुधारली हे तुम्ही फार बरं केलं. त्याच्या पुढे ते करणार नाही. चूक झाली कळलेलं आहे. हा बरोबर. आता जायला हरकत नाही. आबा भाऊ थत्ते हॉस्पिटल आलो तर कशासाठी? मला एक सांगा. उभे राहा. उभा ना म्हणजे काय? म्हातारा माणूस आहे. मला एक सांगा, भाऊसाहेब कृष्णराव थत्ते या नावाची व्यक्ती कुठल्या वॉर्डमध्ये आहे? एक मिनिट. वॉर्ड B13. तुम्ही कुठे ऐकली? तुम्ही असं करा, इथून सरळ जा आणि डाव्या हाताला दुसरी रूम बघा. मला बघू दे. कुठे? ती दुसरी रूम. मला माहिती आहे. मला माहिती आहे. थँक्यू. मोस्ट वेलकम. अशा माणसाला फाशी नाही, हाल हाल करून मारलं पाहिजे. हो, तिथे अरब कंट्रीज असंच करतात. आणि तेच बरोबर आहे. अरे काय झालंय काय तुम्हाला? एकदम क्रिमिनल फाईल उघडून बसलाय सगळेजण. अरे शेखर, परवा आमच्या एरियामध्ये ते मर्डर झालं बघ. हा ते ती बाई आणि तिची 2 लहान मुलं सापडला का रे? कोण कोण रिलेटिव्ह होता? मग मित्र, तिच्या नवऱ्याचा मित्र. अरे काय शे, का खून का केला पण? अरे दोघे जण फ्रेंड्स म्हणजे अगदी फास्ट फ्रेंड्स. बिझनेसवरनं काहीतरी बाचाबाची झाली म्हणे. अरे बिझनेसमॅनची मैत्री अशीच असते रे. अरे मैत्रीवरनं आठवलं, आमच्या आबांचे एक मित्र आहेत, पुण्याला असतात, आता आजारी आहेत म्हणून ट्रीटमेंटसाठी मुंबईत आले. अरे किती लहानपणापासूनची मैत्री. लहानपणापासूनची म्हणजे त्या दोघांच्या लहानपणापासूनची मैत्री. अरे किती वर्ष आहेत रे मित्र ते. अरे मग आबा जाणार असतील? जाणार असतील. अरे शिर्यात घेऊन गेले सुद्धा ते त्यांना बघायला. काय नाव काय म्हणालास? कृष्णराव थत्ते, स्वातंत्र्य सैनिक होते बघ. हा, माझ्या काकांच्या तोंडून ऐकलंय मी हे नाव, कृष्णराव थत्ते. राईट, तेच. कोण? कृष्णराव थत्ते उर्फ भाऊ. कोण? गंगाधर तू? थांब, उठू नको. बस आला. उठू नको. अरे भाऊ, काय झालं काय नाही तुला? हा, अरे काय झालंय? ठणठणीत दिसतोय. अरे तेच सांगतोय यांना, पण हे ऐकतायत कुठं? आता तू आलायस ना, तू सांग. अहो घरी जरा सुद्धा आराम करत नाही, सारखं आपलं सोशल वर्क. अहो डॉक्टर सुद्धा ओरडले. आणि म्हणून इथं मुंबईला आणलं. नाही म्हणजे थोडा स्टोनचा देखील त्रास आहे, म्हटलं सगळं चेकअप करून घेतलेलं बरं. आता बरं आहे रे मी. हा कोण? हा शर्या, शिलेश म्हणजे आमच्या शेखरचा मुलगा. अरे वा 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 वा. काय करतो बाळा? कॉलेज करतोस का? नाही, कॉलेज झालं, आता नोकरी करतो जिमखान्यात. आणि बरं का रे भाऊ, क्रिकेट फार छान खेळतो. हा स्मार्ट आहे. तुझं असं काय झालं? काय झालं? अरे 2 वर्षानं तू माझ्यापेक्षा लहान आणि तब्येतीचं काय करून ठेवलेस? अक्षरशः म्हातारा दिसतोय.
अरे ते दात 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 नाही आहेत ना, त्याच्यामुळे घोळ झालेला आहे सगळा. अरे मग कवळी लावायची. नाही रे, लावली होती, काय झालं, लागायला लागली मला ती, ते नाही लावली नंतर. म्हणजे असं बरं वाटतंय, चांगलं आहे. तुम्ही आहात ना इथे, नाही आम्ही जरा खाली जाऊन येतो. डॉक्टरने औषधं सांगितलेत, ती घेऊन येतो. चल. हा ये बस. आबा काय करतो, जिवलग मित्र आहे भाऊ. हा जरा टेकतो. हा टेक टेक, आराम कर आराम कर. अरे म्हाताऱ्यासारखं टेकू नको, तू तरुण आहेस ना. मग मला एक सांग, आज सकाळी मला फोन केला होता, तुझा नातू ना रे. हो माझा नातू. तुझी खूप काळजी घेत आता भाऊ. अरे खूप काळजी घेतात रे, पण मलाच कंटाळा आला इथला. कंटाळा काय झालं? काय? मी तुझं काही काम करू का, तुझी सेवा वगैरे, पाय वगैरे दाबून देऊ? नाही, पाय कशाला दाबतोस तू? असं कर. हा आजच्या काय बातम्या असतील तर मला पेपरातनं वाचून दाखव, तेवढाच विरंगुळा मिळेल. अरे शिर्या, कुठे पेपर बघितला का बघ? आजचाच काढा. ते फळं झाकलेला पेपर नको, आता ते आणलेला पुण्यातला पेपर काढू नको. गवस, तुला सांगतो, आबांचे हे मित्र आलेत ना कृष्णराव, अरे अजून वय वर्ष 82, पण काय आवाज आहे रे अजून त्याला, कमाल वाटते खरंच. अरे शेखर, जुनं हाड म्हणतात ते काय उगाच का? अरे जुनं हाड नाही रे, तेवढा अंगामध्ये उत्साह सुद्धा आहे अजून. तुला सांगतो, त्यावेळेला जे आंदोलन झालं ना, त्यावेळेला गावोगाव पायी फिरायचे. हे काय स्टॅमिना असेल रे. काय स्टॅमिना असेल त्यांचा, मानलं पाहिजे. नाही पण नुसता स्टॅमिना नाही, त्याच्यामध्ये आतमधून ऊर्जा सुद्धा आहे. होय ना. तुला सांगतो, त्यावेळेला हरिजनांना मंदिर प्रवेश नसायचा. त्या आंदोलनामध्ये त्यावेळेला त्यांनी भाग घेतला. मला सांग, त्या काळामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये भाग घ्यायचा म्हणजे काय डेअरिंग असेल बघ. आबा म्हणजे नक्की झालं काय होतं? हे तू ह्याला विचार, ह्यांच्या तोंडून ऐकायचं भाग्य मिळालंय तुला. म्हणजे शेखरला सगळं माहिती आहे, पण शेखरला मी सांगितलं होतं. तुला प्रत्यक्ष भाऊच्या तोंडून ऐकायला मिळतंय, लाईव्ह टेलिकास्ट. भाऊ सांग. अजूनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. अरे श्रेया, काय सांगायचंय तुला. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. साने गुरुजींचा मी शिष्य. 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुरुजींनी उपोषणाची घोषणा केली. उपोषणाची घोषणा केल्यानंतर सेनापती बापट म्हणाले की उपोषण कशासाठी करता हे लोकांना कळायला पाहिजे. सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील आणि साने गुरुजी हे 4 महाराष्ट्राचे आधारस्तंभ आमच्या गावी आणायचं माझ्या मनात आलं. गाव जवळच होतं. मी गावकऱ्यातला विशेष करून तरुणांना विचारलं गावातल्या, की आपल्या गावात सेनापती बापट वगैरे अशी थोर मंडळी आली तर चालतील का? तर म्हणले, कमाल आहे, एवढी मोठी माणसं आपल्या गावात आल्यावर चालणार नाही असं तुला कसं वाटलं? अरे घेऊन ये, कोण आडवं येतंय ते बघतो. आणि त्याप्रमाणे आम्ही गावात गेलो. गावात गेल्यानंतर पाहिलं तर कोणीही हरिजन मंदिरात जायला तयार नाही, कारण ते गावात राहायचंय. जर काही साने गुरुजी वगैरे गेल्यानंतर आपल्याला जीव मारतील या भीतीने ते बिचारे बाजूलाच उभे होते. पण पोरं मोठी हुशार. त्यांनी काय केलं, त्या गावातल्या एका माणसाला गाठला आणि त्याला सांगितलं, हे तुझं पोरग आहे ना, त्या पोराला आम्ही तयार करतो, चालेल का? ते म्हटलं, आता काय चालेल म्हणजे चालेल. बरं म्हटलं, तू असं कर, तू येऊ नकोस पण पोराला पाठवून द्या. मग त्या पोराला त्यांनी ट्रेनिंग दिलं की असा असा गांधी टोपी घातलेला, धोतर नेसलेला, आणखीन घोंगडा हातात असलेला जो माणूस दिसेल त्याला आम्ही दाखवू, त्याला जाऊन मिठी मारायची. आणि अशाप्रमाणे मी इशारा केल्याबरोबर ते पोरग धावत आलं आणि साने गुरुजींना मिठी मारली. मिठी मारल्यावर म्हटलं, गुरुजी याच्याच हस्ते भैरवनाथाला अभिषेक करायचा. आणि भैरवनाथाला त्या मुलाच्या हस्ते अभिषेक केला. आणि पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाच्या अगोदर पसरणीच्या भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळाला. ग्रेट. म्हणजे त्या काळामध्ये असलं करायला गट्स हवे होते रे. त्या लोकांच्यातच गट्स होते रे. आता काही राहिलेलं नाही. असं काही नाही, आता त्यातही गट्स आहेत, पण ते गर्दीतून प्रवास करण्यात आणि लोकलला लोंबकळण्यातच संपतात. काय असतं माहितीये का, त्या काळामध्ये त्यांना नेमकं माहिती होतं की आपला शत्रू कोण आहे. ते लढाईमध्ये आपला शत्रू कोण आहे हे नेमकं कळलं ना तर लढाई जिंकणं सोपं असतं. शेखर, मी तुला सांगतो, आपली अर्धी शक्ती आहे ना ती शत्रूला शोधण्यातच जाते. कारण चारी बाजूला शत्रूच शत्रू. बेकारी, महागाई, वशिलेबाजी, तेच ते सगळीकडे. हो,
आणि आता प्रत्येक जण लढतोय रोज स्वतःच्याच स्वातंत्र्यासाठी. आणि हरतोय. अरे इलाज नाही गवस, आपल्या नशिबाचा भाग आहे. तुला सांगतो, भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्या भ्रष्टाचारात आपण सहभागी होणं. बरं झालं नाही रे, आज सुभाषबाबू, गांधी, सावरकर वगैरे ही नेते मंडळी आपल्यात नाहीत. त्यांना खरंच काय वाटलं असतं रे आजची ही स्थिती बघून? सत्तेसाठी झगडणारे नेते, आरक्षणासाठी चाललेला हा सगळा गदारोळ, भ्रष्ट राज्यकर्ते, या अशा देशासाठी त्यांनी रक्त सांडलं. खरंच काय वाटलं असतं? काय वाटतं? अरे आपण आणखीन आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेला स्वप्नातला भारत आज तुला दिसतोय का? अरे भाऊ, स्वप्नातला भारत आता स्वप्नातच राहणार आहे. तो सत्यात येईल अशा आशा बाळगू नको, निराशा पदरी येईल. हे अपेक्षा भंगाचं दुःख होऊ नये म्हणून मी सध्या डोळे करतो, झाकून घेतो डोळे. तू सगळं फ्रस्ट्रेट होऊ नको बरं का, हे अस्वस्थ होऊ नको. या सगळ्या बातम्या आमच्या नातवाला माहिती आहे, रोज तू बदल वाच बरं का भाऊ. स्वातंत्र्य पूर्व काळातलं सांग, जेव्हा स्वातंत्र्य. रे बाळा, हा तुझा आजोबा मला भेटला आणि म्हणला असं काय दंड्या पताका इकडे तिकडे करत हिंडतोस? अरे बाबा, देश कुठल्या अवस्थेत आहे? सगळीकडे चळवळी सुरू झाल्यात आणि तू वारकरी होऊन पंढरपूरला जाण्याची भाषा करतोस. मला थोडा विचार आला, म्हटलं खरं आहे, कारण नुसतं पांडुरंग पांडुरंग करण्यात काय पांडुरंग पावणार नाही. तर हा जिवंत पांडुरंग जो बहुजन समाज आहे त्याच्या हिताचं आपण काहीतरी करावं. म्हणून मी काय केलं की पहिल्या प्रथम अशी एक सुंदर ओवी, कारण माझी आई आणि वडील अशिक्षित, सगळेच अशिक्षित, तेव्हा शिक्षण नव्हतं कुणाला, तेव्हा त्यांना कळेल अशा भाषेत मी काव्य करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे गदी माडगुळकरांचं गांधी माझा सखा ग ओवी त्यांना गाईन आणि तुरंगात जाईन मी स्वराज्य मिळवीन या ओव्या म्हणायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला विचार आला की आपणही स्वतंत्र काहीतरी लिहावं. माझ्या वडिलांना म्हटलं, त्यांची भाषा काय आहे तर ग्रामीण भाषा. मग ग्रामीण भाषेमध्ये मी लिहायला सुरुवात केली. काय लिहिलं असेल? अरे चल उठ साहेबा आटप बिस्तरा नीट विलायत गाठ, चल नीट विलायत गाठ, बोलीची तुझ्या वटवट 150 वर्ष ऐकली नीट, खाडीतनं हलीव तुझी बोट साहेबा नीट विलायत गाठ, चल नीट विलायत गाठ. लोकांमध्ये चैतन्य नसतं. अरे प्रभात फेरीचं. आणि मग स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग काय झालं की स्वातंत्र्य मिळालं, आम्ही प्रभात फेरी. स्वातंत्र्य आलं द्वारी अनादीपक ज्योती, ध्वज राष्ट्रीय वाळू झणी माणिक मोती. त्यावेळेचे माणिक मोती स्वप्नातले आता गारगोट्या झाले त्याच्या. काय आबांचा अजून पत्ता नाही, तर शिर्या पण नाही. एक फोन तरी करायचा. हा श्यामल बोल ग. काय? अहो ते हॉस्पिटल कुठे आहे? हॉस्पिटल? कसलं हॉस्पिटल? म्हणजे तुम्ही ते आबांना पाठवलं ना तिकडे ते. हा. अहो आबा अजून आलेले नाही आहेत परत, म्हणून फोन केलाय मी. जेवायला उशीर होतोय ना, सकाळी नीट खाऊनही गेलेले नाही आहेत. अगं श्यामल, तू कशाला काळजी करत बसलेस उगाच? अगं शिर्या गेलाय ना बरोबर, तो आणेल त्यांना सांभाळून नीट. तू काही काळजी करू नको. बरं मला सांग, तू जेवलीस का? अहो मी कशी जेवणार? हा आबा. अगं तू कशाला काय? अगं ते येतील व्यवस्थित, शिर्या आहे बरोबर. चल. तू आहेस ना इथे काही दिवस? अजिबात नाही. मी आता राहतोय कशाला? 2 दिवसात जातो बघ पुण्याला. ते पोरग सारखं मागे लागलं होतं, म्हटलं विश्रांती घेत नाही, विश्रांती तिकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला ठेवतो. म्हटलं तुरुंगात ठेव, हॉस्पिटलमध्ये ठेवतो. बरं ते पुण्याला जा, विश्रांती घ्या. आम्ही कधी आलो पुण्याला तुला येऊन भेटू. अरे मध्यंतरी माझा नातू गेला कशाला पुण्याला. काय म्हणतो? हो, मी त्याला म्हटलं अरे पुण्याला गेलाय तर आमच्या भाऊकडे तर जाऊन ये. तू म्हणा नको, मला तिकडे कोणी ओळखणार नाही म्हणाला. कमाल आहे, कोण ओळखणार नाही? आणि नुसतं गंगाधरचं नाव सांगितलं असतं तरी ताबडतोब तुला मी कडावर घेतला असता. खरंच तू भेटलाच बरं वाटलं. जुन्या आठवणी झाल्या बघ. हा गेले दिवस. हा काळजी घे रे बाबा. हा येतो काळजी. हा 50 वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं मला शेखर. जुने संदर्भ, जुना तपशील. खरोखर तुला सांगतो, या भाऊची स्मरणशक्ती उत्तम आहे. चाट. पण काय सांगत काय होतं एवढं? हे आठवणी गोष्टी स्वातंत्र्य लढ्याच्या, मंदिर प्रवेशाच्या,
तुला सांगतो भाऊनं हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून अगदी अपार कष्ट केले. समाजातल्या खालच्या थराला सुद्धा अधिकार मिळायला हवे जगायचे म्हणून जीवाचं रान केलेलं आहे त्यानं. हो अहो पण आबा मिळाले ना, अधिकार मिळाले. अहो आपल्या समाजातली ही अत्यंत घाणेरडी प्रथा नष्ट झाली ती ह्या असल्या कार्यकर्त्यांमुळेच नाही का? समाजवाद खऱ्या अर्थानं जोपासला त्यानं, पण आता राजकारण्यांनी जो काही बाजार मांडला ना सगळ्या गोष्टीचा ते बघवत नाही रे. सगळं बदललं तुला सांगतो शेखर. प्रत्येक गोष्टीत राजकारण आलं, प्रत्येक कृतीमागे स्वार्थ आला. तर हे सत्तेची हाव आणि राजकीय हेतू ठेवूनच समाजकार्य करणारे नेते आले, पुढारी आले. हे सगळं पाहिलं की नकोसं वाटतं. ह्यासाठी केलं होती सगळी धडपड. ही खंत आहे भाऊची. भाऊची कशाला? आमच्या वयाच्या प्रत्येकाचीच. पण आबा आता त्याला काही इलाज आहे का? आपल्या देशापुढला सगळ्यात मोठा प्रश्न आहे भ्रष्टाचाराचा, पण त्याविषयी कुणीच काही बोलत नाही कारण सगळेच त्यात बरबडलेले. आबा काहीही करू शकत नाही हे असंच चालणार. मला भगवत नाही रे. डोळे मिटलेले बरं असं वाटतं. भाऊला असंच वाटतं. जगायचं कशाला सांग ना मला. हे बरोबर नाही हा आबा. त्या लोकांनी काहीतरी वागायचं आणि आम्हाला कशाला शिक्षा? काय काय म्हणाली आम्हाला? अहो आम्हाला तुम्ही हवे आहात आबा. हा आमचं काही चुकतंय का? नाही नाही आम्हाला तुम्ही सगळे आहात म्हणून मला जगावं असं वाटतंय. त्या लोकांनी जरी निराशा केली असली नाही तुमच्या सगळ्यांचा आधार आहे मला, तुमच्या प्रेमाचा. भाऊलाही असंच वाटतं, त्याच्या कुटुंबाचा त्याला आधार आहे. मी त्याला म्हटलं हा तू हे बघ अजिबात काळजी करू नकोस. नव्या पिढीकडून आशा ठेवायला काही हरकत नाही. त्या एका आशेवर जगतोय आता तो आणि मी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.